या 4 महिन्यात आपल्याकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील आणि त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका ही निवडणूक किती महत्त्वाची आहे हे आपल्याला कल्पनाच आहे दोन्हीही शिवसेनेसाठी, कारण की भाजपला सुद्धा ती आपल्याकडे आणायची आहे आणि दोन्ही शिवसेनेसाठी सुद्धा तो एक प्रतिष्ठेचा प्रश्न आहे। त्यामुळे शिवसेनेच्या नाव आणि चिन्हासंदर्भात ज्यावेळेला आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होते त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचे जे ओरिजिनल चिन्ह आहे धनुष्यबाण त्याच्यावर करण्यात आलेली जी टिप्पणी आहे त्याही बद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आज काही वेळापूर्वीच सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना युबीटी हा जो संघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला होता त्याबद्दलची बातमी आपण आता जाणून घेणार आहोत। तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा त्याबद्दलची माहिती ही पाहायला मिळणारच आहे। मी एक एक करून मुद्दे त्यातले सांगते। जस्टिस कांत जे आहेत त्यांच्या बेंच समोर आज ही सुनावणी पार पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की आज ही सुनावणी खरं तर 43व्या नंबरवर होती। त्यामुळे तशी ती कदाचित सुप्रीम कोर्टाची दुपारची जेवणाची जी वेळ असते दुपारी 1 ते 2 त्याच्यानंतर सुनावणीसाठी येऊ शकली असती, पण आज हे जस्टिस सूर्यकांत जे आहेत आणि आणखीन एक न्यायमूर्ती आहेत त्यांचा स्पेशल बेंच हे 2 वाजल्यानंतर बसणार आहे। त्यामुळे त्यांच्या समोरच्या ज्या या रेग्युलर सुनावण्या होत्या त्या कदाचित पार पडू शकल्या नसत्या। हीच गोष्ट लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बाजू जे सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडत आहेत ते वकील कपिल सिब्बल यांनी मेन्शन केलं प्रकरण बेंच समोर आणि त्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली किंवा सांगितली की आता कालच सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिलेला आहे की पुढच्या 4 महिन्यांमध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील। त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या चिन्हासंदर्भातलं किंवा या केस संदर्भामध्ये ऑलरेडी 1.5 वर्षांपासून सुनावणी झालेली नाहीये, ते त्याला तारीख पे तारीख मिळते, तर आता निवडणुका लागतात पुन्हा एकदा, त्याच्यामुळे हे प्रकरण लक्षात घ्यावं, त्याच्यावर सुनावणी घ्यावी ही अर्जन्सी जी आहे ती कपिल सिब्बल यांच्याकडनं सर्वोच्च न्यायालयामध्ये ठेवण्यात आली। ज्याच्यावर बोलताना सगळ्यात पहिले सिब्बल यांनी म्हटलेलं आहे द मॅटर हॅज टू बी हर्ड अर्जंटली, ही हॅज गॉट द सिम्बॉल ऑफ द पार्टी। हे प्रकरण जे आहे ते अगदी तात्काळ स्वरूपात सुनावणीसाठी घेणं गरजेचं आहे, कारण की आमचं जे चिन्ह आहे ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालेलं आहे। यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये अर्जन्सी काय, व्हॉट इज द अर्जन्सी, दीज आर लोकल बॉडी इलेक्शन्स नॉट नेसेसरीली ऑन पॉलिटिकल सिम्बल्स यू विल फाईट। त्यांनी म्हटलेलं आहे की या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे ज्याच्यामध्ये गरजेचं नाहीये की प्रत्येक ठिकाणी चिन्ह हे असेलच, कारण की आपल्यालाही कल्पना आहे की ग्रामपंचायतीसारख्या निवडणुका असतील ज्या ठिकाणी पॅनल्स असतात, सो प्रत्येक ठिकाणी चिन्ह हे असेलच असं नाहीये। त्यामुळे आता या घडीमध्ये अशी काय अर्जन्सी आहे हा प्रतिसवाल कोर्टाने सिब्बल यांना विचारला, ज्याच्यावर सिब्बल यांनी पुढे म्हटलेलं आहे दिस कोर्ट has already said he can't get that symbol। त्यांनी म्हटलेलं आहे की ह्याच कोर्टाने म्हणजे अर्थात हे प्रकरण आधीचे आपले माजी न्यायमूर्ती जे होते किंवा सरन्यायाधीश जे होते चंद्रचूड त्यांच्यासमोर हे प्रकरण सुरुवातीला गेलेलं होतं, पण आता ते निवृत्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे बेंच दुसऱ्या बेंचकडे गेलेलं आहे जे की आहे सूर्यकांत यांचं। तर त्यामुळे इथे त्यांनी म्हटलेलं आहे की आधीच कोर्टाने असं सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने हे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह जे आहे ते जाऊ शकत नाही एखाद्या विशिष्ट गटाकडे। आता अशा पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने, तर फक्त आणि फक्त बहुमताच्या जोरावर, आणि तेही बहुमत कसलं तर पक्षाच्या संघटनेतलं नाही तर ते पक्षाचे जे विधिमंडळ मधलं बहुमत आहे, म्हणजे संसदेतलं असेल किंवा इथलं विधिमंडळातलं जे बहुमत असेल, थोडक्यात आमदार आणि खासदारांचं जे बहुमत आहे त्या जोरावर केंद्रीय निवडणूक आयोगाने हे चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं। आणि तेच कुठेतरी कोर्टानेही म्हटलेलं होतं की केवळ एवढ्या एकाशा बहुमतावर म्हणजे फक्त विधिमंडळाच्या बहुमतावर लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर चिन्ह हे परस्पर एखाद्या पक्षाला किंवा गटाला देता येऊ शकत नाही, हेच कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याची आठवण ही कपिल सिब्बल यांच्याकडनं पुन्हा एकदा आज कोर्टाला करून देण्यात आली। ज्याच्यावर पुढे जस्टिस कांत यांनी असं म्हटलेलं आहे की नॉट पॉसिबल बिफोर वेकेशन्स दिस काइंड ऑफ मॅटर्स। अशा पद्धतीची ही जी सगळी प्रकरणं आहेत ही आम्ही कोर्टाच्या ज्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत त्याच्यापूर्वीच सुनावणीसाठी घेऊ शकत नाही असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। आता उन्हाळी सुट्ट्या या कोर्टाच्या कधीपासून असणार आहेत तर येणाऱ्या या मे पासून ते अगदी जुलैपर्यंत या कोर्टाच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या उन्हाळी सुट्ट्या सुरू राहणार आहेत। अगदी त्याच्याबद्दल नेमकी तारीख सांगायची झाली तर 23 मे म्हणजे आता आज आहे 7 मे, तसे अजूनही एक 15 दिवस आहेत, पण 23 मे ते 13 जुलै कोर्टाची उन्हाळी सुट्टी आहे। आणि इथे आता जस्टिस कांत यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की उन्हाळी सुट्ट्यांपर्यंत तरी आम्ही हे प्रकरण आता काही सुनावणीसाठी घेऊ शकत नाही। सो एक प्रकारे कोर्टाचा याच्यामधला टोन जो आहे तो दिसत येत होता की त्यांना हे प्रकरण काही आत्ता सुनावणीसाठी घ्यायचं नाहीये। पण तरीही कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा बाजू मांडत म्हटलेलं आहे की आय एम नॉट रिलाइंग ऑन एनिथिंग एक्सेप्ट द जजमेंट विच सेज यू कॅन नॉट ग्रँट सिम्बॉल बेस्ड ऑन लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी। सिब्बल यांनी पुन्हा एकदा कोर्टाला असं सांगितलं की मी इतर कुठल्याही गोष्टींवर अवलंबून विसंबून राहून तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी सांगत नाहीये, तर जे कोर्टानेच म्हटलेलं होतं की फक्त आणि फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी जी असते, विधिमंडळाचं बहुमत जे असतं, विधिमंडळाच्या सदस्यांचं जे बहुमत असतं एखाद्या विशिष्ट पक्षाकडे, त्याच्या आधारावर चिन्ह दिलं जाऊ शकत नाही। ह्याच गोष्टी तर मी तुमच्यासमोर मांडतो, या पलीकडे जाऊन माझा कुठलाही दुसरा मुद्दा नाहीये। त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे जस्टिस कांत यांनी की
Entire system is responsible. We were told since 2017 municipal elections were not held. आता ते इथे काय म्हणतात की जो मुद्दा होता निवडणुकांचा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे आर्ग्युमेंट झालेलं होतं की 2017 नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच महाराष्ट्रात झालेल्या नाहीयेत. म्हणजे नक्की काही जिल्हा परिषदा काही ग्रामपंचायतीच्या झालेल्या आहेत, पण महापालिका निवडणुका जर पाहिल्या तर 2017ला शेवटच्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर ही सगळी महाराष्ट्रातली जी महानगरं आहेत, खास करून शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई ही सगळ्यात मोठी निवडणूक आहे. पण जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर 2017ला शेवटच्या महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्याच्यानंतर 2020ला काही महानगरपालिकांच्या निवडणुका लागणं अपेक्षित होतं, पण त्यावेळेला कोविड होता आणि कोविडमुळे त्यावेळेला निवडणुका या घेता आल्या नाहीत. पुढे मात्र सगळं प्रकरण जे आहे ते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे कोर्टात अडकलं आणि त्याच्यानंतर 2022ला सुद्धा मुंबईची जी निवडणूक होणार होती, जी 17 नंतर 22ला टर्म संपत होती, त्याही पुढे झाल्या नाहीत. परिणामी 2017 नंतर आता 2025 उजाडलेला आहे. म्हणजे जवळपास एक 8 वर्ष होऊन गेलेली आहेत, पण महाराष्ट्रात या निवडणुका झालेल्या नाहीयेत. तर हे इथे कोर्टाने म्हटलेलं आहे की आम्हाला तर अशा पद्धतीने सांगण्यात आलं. पुढे सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की दॅट बिकॉज ऑफ स्टे. ते पुढे तेच म्हणतात की 2017 पासून निवडणुका यासाठी झाल्या नाहीत कारण कोर्टानेच त्याच्यामध्ये एक स्टेटस को दिलेला होता. पुढे परत कांत यांनी म्हटलेलं आहे की ऑल ऑफ यू हॅव अ सिम्बॉल, गो कॉन्टेस्ट. हा महत्वाचा रिमार्क आहे याच्यामध्ये. ही महत्वाची टिप्पणी आहे की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टच सांगतंय की तुमच्याकडे प्रत्येकाकडे एक चिन्ह देण्यात आलेलं आहे, तुम्ही त्याच्यावरच निवडणुका लढवा. थेट सुप्रीम कोर्टाने ही एक महत्वाची टिप्पणी केलेली आहे. याचाच अर्थ इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना असू दे किंवा तिकडे शरद पवारांची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, दोन्हीही पक्षांनी इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिलेला होता, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत इलेक्शन कमिशनने म्हटलेलं होतं की नाव आणि चिन्ह या सगळ्या गोष्टी आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील. जो निर्णय आलेला होता 17 फेब्रुवारी 2023ला, त्याला तातडीनं 20 फेब्रुवारी 2023लाच पुढच्या 3 दिवसांमध्येच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं. सेम पद्धत झाली इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा. अजित पवार फुटल्यानंतर 8 फेब्रुवारी 2024ला सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनने हा निकाल दिला की अजित पवार यांच्याकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ पक्ष, त्याचं नाव आणि चिन्ह हे जाईल. त्यामुळे इकडनं सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली इलेक्शन कमिशनच्या विरोधात. कालांतराने हे जसं जसं लक्षात आलं की दोन्ही प्रकरणं ही सारखीच आहेत, आर्ग्युमेंट्स सारखेच आहेत. अर्थात पक्ष वेगळे आहेत, ऑर्गनायझेशनल सपोर्ट दोन्ही ठिकाणी वेगळा असेल वगैरे वगैरे, पण मुद्दा सारखाच आहे. इलेक्शन कमिशनचा निकाल सुद्धा जर पाहिला तर तो बऱ्यापैकी सेम ग्राउंड्सवर देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही प्रकरणं एकत्र सुनावणीसाठी घेण्यात आलेली होती. त्यामुळे जसं हे शिवसेनेचं प्रकरण आहे त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा नाव आणि पक्षचिन्हासंदर्भातलं प्रकरण हेच बेंच ऐकतंय. तर इथे सुद्धा आत्ता कोर्ट काय सांगताय की जरी तुमच्या पक्ष म्हणजे जरी आत्ताची परिस्थिती पाहिली तर शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं मूळ नाव आणि चिन्ह हे एका विशिष्ट गटाकडे गेलेलं असलं तरी सुद्धा जे दुसरे गट आहेत त्यांना सुद्धा एक चिन्ह हे देण्यात आलेलं आहे. आता याच्यात हे कोर्ट म्हणालेलं नाहीये, पण जे एक दुसरं चिन्ह देण्यात आलेलं आहे, जसं की उद्धव ठाकरेंना मशाल आणि इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी, ही दोन्ही चिन्ह जी आहेत याच्यावर त्यांनी ऑलरेडी विधानसभा लोकसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. लोकसभेमध्ये तर दोन्ही पक्षांना एक चांगलं यश सुद्धा मिळालेलं आहे की उद्धव ठाकरेंचे सुद्धा 9 खासदार निवडून आले नवीन नाव चिन्ह असताना, आणि शरद पवारांचे सुद्धा 10 पैकी 10 जागा लढवून 8 खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे तुमच्याकडे तुमचं चिन्ह आहे त्याच्यावरच निवडणुका लढवा असं थेट कोर्टाने सध्या तरी सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन जस्टिस कांत यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, ही एक महत्वाची टिप्पणी आहे, पण जस्टिस कांत यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की बट ही हॅज द ओरिजिनल सिम्बॉल ऑफ शिवसेना. जसं आता कोर्ट म्हणालं की तुमच्याकडे प्रत्येकाकडे चिन्ह आहेत, तुम्ही जा आणि निवडणुका लढवा. त्याच्यावर सिब्बल यांचं म्हणणं आहे की पण आमच्या पक्षाचं जे मूळ चिन्ह आहे ते त्यांच्याकडे गेलेलं आहे आणि आम्हाला आमचं मूळ चिन्ह हवं आहे. ज्याच्यावर जस्टिस कांत यांनी सांगितलं की दॅट इज ऑलवेज सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द प्रोसिडिंग्स. त्यांनी हे म्हटलेलं आहे की हे सब्जेक्ट टू आउटकम म्हणजे आत्ताच्या घडीला जरी मूळ चिन्ह शिवसेनेचं मूळ चिन्ह जे धनुष्यबाण आहे ते आत्ताच्या घडीला जरी एकनाथ शिंदे या गटाकडे गेलेलं असेल तरी ते परमनंटली नाहीये, कायमस्वरूपी नाहीये. सर्वोच्च न्यायालय याबद्दल जेव्हा निकाल देईल तेव्हा जर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला की इलेक्शन कमिशनने बरोबर धर्तीवर हा निर्णय ठेवलेला आहे आणि मूळ चिन्ह आणि नाव हे शिवसेने म्हणजे एकनाथ शिंदेकडेच राहिलं पाहिजे, तेव्हा ते एकनाथ शिंदेकडे परमनंटली गेलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द प्रोसिडिंग्स, सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज पुढे कशा पद्धतीने जात आहे त्याच्यावर निर्भर करतं की मूळ चिन्ह हे नेमकं कुणाकडे आहे असंही कोर्टाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की इन द मीन टाइम इलेक्शन्स विल बी हेल्ड, दॅट रिलीफ वॉज ग्रँटेड इन एनसीपी केस. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या मधल्या काळामध्ये निवडणुका लागतील आणि जर तुम्ही पाहिलं तर रिलीफ वॉज ग्रँटेड इन एनसीपी केस. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत थोड्याफार स्वरूपात का होईना पण शिवसेनेपेक्षा एक थोडासा दिलासा मिळालेला होता. तो दिलासा काय होता तर गेल्या वर्षी ज्यावेळेला लोकसभा निवडणुका लागलेल्या होत्या त्यावेळेला अजित पवारांकडनं स्वाभाविकपणे घड्याळ या चिन्हाचा प्रचार हा केला जात होता. त्यांनी अर्थात घड्याळ हे चिन्हावर निवडणुका लढवलेल्या आहेत, पण त्यावेळेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आक्षेप घेण्यात आला आणि त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की घड्याळ हे चिन्ह कायमस्वरूपी काही अजित पवारांना देण्यात आलेलं नाहीये. त्याचा सुद्धा निकाल
निकाल हा सर्वोच्च न्यायालयात अजून लागणं बाकी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा अजित पवार घड्याळ हे चिन्ह त्यांच्या सगळ्या प्रचारात वापरतील त्या ठिकाणी त्यांनी त्याचा एक डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, घड्याळ हे चिन्ह आमच्याकडे कायमस्वरूपी नाही, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं त्याच्यावर डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं, जो एक दिलासा म्हणून मानला जात होता. आता ते खरोखर कितपत पाळलं जात होतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडलेल्या आहेत, कारण त्याच्यावर तेवढं वॉच ठेवणं कितपत कोणाला शक्य झालेलं आहे, त्या गोष्टी कितपत कोणी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत या गोष्टी वेगळ्या राहिलेल्या आहेत. पण त्याबद्दलची जाहिरात जी आहे ती सर्व वर्तमानपत्रांमध्ये, इंग्रजी असतील मराठी असतील, कारण महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्र असल्यामुळे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांच्या वर्तमानपत्रांमध्ये त्याची जाहिरात द्यायला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं. ती जाहिरात सुद्धा योग्य त्या ठिकाणी छापण्यात न आल्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली होती, म्हणजे त्यांच्या पक्षाकडनं, आणि परत कोर्टाने सांगितलेलं होतं की ती ठसठशीत दिसेल अशा पद्धतीने ती जाहिरात छापायला हवी. आणि अजित पवार यांना ती जाहिरात दोनदा छापावी लागली पेपर्समध्ये, मराठी असतील किंवा इंग्रजी असतील, की आमच्याकडे घड्याळ चिन्ह आलेलं असलं तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि कोर्ट जसा पुढचा निकाल देईल त्यानुसार पुढच्या गोष्टी ठरतील. त्यामुळे हा काही स्वरूपात का होईना पण राष्ट्रवादीला दिलासा मिळाला, पण तसा दिलासा हा शिंदेच्या म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांना मिळालेला नाहीये. आता पुढे जस्टिस कांत यांनी म्हटलेलं आहे की वी मेड अन इंटरिम अरेंजमेंट बट देन वी पुट अ लॉट ऑफ कंडिशन्स. आम्ही अशा पद्धतीच्या काही अरेंजमेंट्स केलेल्या होत्या पण त्याच्यासोबतच आम्ही काही अटी सुद्धा टाकलेल्या होत्या. सिब्बल म्हणतात की हर जजमेंट इटसेल्फ सेज सिम्बल कांट गो टू देम. ही इज नॉट द सिम्बल ऑफ ओरिजिनल शिवसेना. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमचं जे जजमेंट होतं, आता हे जजमेंट कुठलं आहे तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल जो 11 मे 2023 आलेला होता, त्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालात असं सांगण्यात आलेलं होतं की हे अशा पद्धतीने सिम्बल जे आहे ते जाऊ शकत नाही. ही इज नॉट द सिम्बल ऑफ ओरिजिनल शिवसेना असं इथे सिम्बल म्हणतात. जस्टिस कांत यांनी म्हटलेलं आहे की लेट द इलेक्शन्स बी हेल्ड स्मूथली इन लोकल बॉडीज मोस्टली वोटर्स डू नॉट सपोर्ट अ सिम्बल. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुन्हा एकदा जसं मी मगाशी म्हटलेलं होतं की कोर्टाने म्हटलं की प्रत्येकाकडे आपापली चिन्ह आहे, तुम्ही जाऊन तुमच्या निवडणुका लढा, गो कॉन्टेस्ट असं थेट सांगितलेलं होतं. इथे सुद्धा आता कोर्टाने म्हटलेलं आहे की सगळ्या या निवडणुका सुरळीत पार पडू देत, स्मूथली पार पडल्या पाहिजेत असं कोर्ट म्हणतंय. लोकल बॉडीजमध्ये मोस्ट ऑफ द वोटर्स डू नॉट सपोर्ट सिम्बल. लोकल बॉडी इलेक्शन जेव्हा होतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या वेळेला होतात त्यावेळेला फार स्थानिक पातळीवरच्या राजकारणावर होतात. त्याच्यामध्ये लोक चिन्ह जे आहे ते पाहून काही मतदान करत नसतात. अर्थात हे सरसकट पद्धतीने कोर्टाने म्हटलेलं नाहीये, पण मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणजे बहुतांश वेळेला मतदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही चिन्ह पाहून मतदान करत नाहीत असं सुद्धा, किंवा चिन्ह पाहून पाठिंबा देत नाहीत असं सुद्धा इथे कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि आपणही हे पाहिलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बऱ्याचदा राज्य पातळीवरच्या ज्या युती आघाड्या असतात त्याच्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगळ्याच युती आघाड्या सुद्धा होताना पाहायला मिळतात. अगदी बऱ्याचदा महापालिका लेवलला सुद्धा पाहिलं तर राज्यात जे सत्तेत असलेले पक्ष असतात ते काही, म्हणजे राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेले जे पक्ष असतात ते काही महापालिका निवडणुका एकत्र लढतीलच असं नाहीये. शिवसेना भाजपचं सुद्धा तसं उदाहरण आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीची सुद्धा तशी उदाहरणं राहिलेली आहेत. अगदी ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये सुद्धा भिन्न विचारसरणीचे जे पक्ष असतात त्यांचं सुद्धा एकत्र पॅनल हे निवडणुका लढतं, जिंकतं, तिकडे त्यांची सत्ता सुद्धा येत असते. त्यामुळे त्या ठिकाणी तिकडचं स्थानिक राजकारण हे फार महत्त्वाचं ठरतं. तिकडे चिन्ह ही गोष्ट तितकी लागू होत नाही किंवा महत्त्वाची ठरत नाही असंही इथे कोर्टाने म्हटलेलं आहे. आता त्याच्यावर पुढे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये कोर्टाने पुढे असं सांगितलेलं आहे की याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की नॉट पॉसिबल बिफोर ह्याच्याबद्दल म्हणजे वेकेशन बेंच पूर्वी तर हे घेणं शक्य नाहीये. कोर्टाने जस्टिस कांत यांनी असं म्हटलं की इन रुरल एरियाज डिफिकल्टी अरायझेस असंही त्यांनी म्हटलेलं आहे. सिब्बल पुढे असं म्हणतात की ॲटलिस्ट ऑर्डर ऑफ दिस कोर्ट शुड बी इम्प्लिमेंटेड. आता ते म्हणतात की तुम्ही या प्रकरण जरी आता सुनावणीसाठी घेऊ शकत नसाल किंवा आता ह्या प्रकरणाचा तातडीनं निकाल देऊ शकत नसाल तरी सुद्धा तुमचं जे आधीचं जजमेंट आहे ते तरी योग्य पद्धतीने अंमलात येतंय की नाही हे तरी पाहिलं गेलं पाहिजे किंवा तसे तरी आदेश मिळाले पाहिजेत. जस्टिस कांत यांनी पुढे असं सांगितलं आहे की आय हॅवंट लुक्ड ॲट इट असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी अजून ते जजमेंट पाहिलेलं नाहीये, कारण ते जजमेंट जे आहे ते चंद्रचूड यांच्या घटनापीठाकडनं देण्यात आलेलं आहे. जे महाराष्ट्र सत्ता संघर्षाचं प्रकरण होतं त्या घटनापीठामध्ये चंद्रचूड होते, न्यायमूर्ती पारदीवाला होते, असे अनेक, त्याच्यामध्ये 5 न्यायमूर्तींचं ते घटनापीठ होतं आणि त्यांनी दिलेला तो निकाल होता. त्याच्यामध्ये सूर्यकांत नव्हते. त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते जजमेंट मी पाहिलेलं नाही, बट वी विल ट्राय टू फाइंड आउट, आम्ही ते नक्की वाचू.
इफ इट इज अर्जंट वी कॅन लिस्ट इट इन वेकेशन्स. जर त्याच्यामध्ये आम्हाला अर्जन्सी दिसली की महाराष्ट्र सत्ता संघाच्या जजमेंटमध्ये खरोखर अशा गोष्टी काही सांगण्यात आलेल्या आहेत की ज्या अर्जंट बेसिसवर त्याबद्दलचा ह्या केसमध्ये सुद्धा निकाल देणं गरजेचं आहे, ती जर अर्जन्सी आम्हाला जाणवली तर आम्ही वेकेशन्समध्ये हे घेऊ. आता खरं तर संजीव खन्ना जे आत्ताचे मावळते खरं तर आपण म्हणू शकतो सरन्यायाधीश आहेत देशाचे, कारण की 15 मेला गवई जे आहेत ते सरन्यायाधीश होणार आहेत. पण जाता जाता खन्ना यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे की वेकेशन्स जरी सुरू असले, सर्वोच्च न्यायालयाचे वेकेशन्स जरी सुरू असले, म्हणजे उन्हाळी सुट्ट्या जरी सुरू असल्या तरी सुद्धा पार्शली कोर्ट हे सुरू राहील. पण आता हे पार्शली म्हणजे नेमकं कसं त्याचं स्वरूप असेल, त्याच्यामध्ये किती केसेस या सुनावणीसाठी घेतल्या जातील, त्याच्यातली अर्जन्सी नेमकी ही कुठली ठेवली जाईल, हे अजून त्याबद्दलची स्पष्टता ही कोर्टाकडनं आलेली नाहीये. पण हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो ते म्हणजे की पार्शली कोर्ट सुरू राहणार आहे असं स्वतः सध्याचे सरन्यायाधीश म्हणतात. आता त्या पार्शली जे कोर्ट सुरू असेल त्याच्यामध्ये जे बेंच असेल ते ह्याच्यासाठी म्हणजे त्यावेळेला ते बेंच जे असेल ते ह्या केसला तेवढं प्राधान्य देतील का, ती अर्जन्सी तेवढी त्याला समजतील का, हेही पाहणं फार महत्त्वाचं असेल. पण आत्ताच्या घडीला तरी पाहिलं तरी ह्याची सुनावणी जी आम्हाला जी सर्वोच्च न्यायालयातनं माहिती मिळालेली आहे त्यांच्यानुसार जूनच्या दरम्यान होऊ शकते. खरं तर याच संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामधले वकील जे आहेत सिद्धार्थ शिंदे त्यांनी मुंबई तकला एक सविस्तर माहिती दिली आहे आजच्या सुनावणी संदर्भात सुद्धा आणि कधी पुढची सुनावणी होऊ शकते या संदर्भात सुद्धा. तर आपण ती प्रतिक्रिया ऐकूया ज्याच्यातनं आपल्याला या केस संदर्भातली आणखीनही पुढची माहिती समजेल. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण आज कोर्ट नंबर 3 म्हणजे जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठापुढे आयटम नंबर 43 म्हणून होतं. पण आज 10:30 वाजता उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल त्यांचे जे काउन्सिल आहेत त्यांनी हे प्रकरण मेन्शन केलं आणि जस्टिस सूर्यकांतांना सांगितलं की कालच तुम्ही लोकल सेल्फ बॉडी गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा दिल्या आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरेंना त्यांचं मूळ चिन्ह मिळणं हे गरजेचं आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाची एक जजमेंट आहे की जेणेकरून त्यांनी सांगितलं आहे की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर जे आमदार खासदारांच्या संख्याबळावर इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे ते चुकीचं आहे असं कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हे मॅटर लवकरात लवकर ऐका. 23 मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहेत त्याच्या आत ऐका. तर कोर्ट म्हणलं की आजकाल मतदार सुजाण आहेत, चिन्हावर ते जात नाही उमेदवारावर आणि त्यांना सगळं जे काय चालू आहे ते माहीत असतं. तरी पण कोर्ट म्हणलं आम्ही विचार करू. हे प्रकरण वेकेशनमध्ये म्हणजे 23 मे ते 13 जुलै उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्याच्यात पण कोर्ट पार्शली बसणार आहे. नॉर्मली वेकेशन बेंच बसतं पण ह्यावेळेस 6 ते 7 बेंच बसणार आहेत. त्यामुळे आम्ही विचार करू की हे वेकेशनमध्ये मॅटर आम्ही ऐकू. पण कोर्टाचं असंही म्हणणं होतं की जास्त काय अपेक्षा आमच्याकडून लवकर निर्णयाची तुम्ही ठेवू नका कारण एनसीपीचं पण प्रकरण असंच प्रलंबित आहे. आणि कपिल सिब्बलांनी परत विनवणी केली तर ते म्हणले ठीक आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आमचा बेंच बसेल तेव्हा आम्ही याच्यावर सुनावणी घेऊ. तर आता उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ह्याची सुनावणी होते का हे बघायला हवं. मुळात आज ही सुनावणी झालेली आहे तीच जवळपास 1.5 वर्षानंतर झालेली आहे. मी जसं मगाशी सांगितलं की 20 फेब्रुवारी 2023ला हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेलं होतं. तेव्हा एक सुनावणी झाली साधारण एप्रिलच्या सुमारास. त्याच्यानंतर त्याच वर्षाच्या जून जुलैच्या दरम्यानमध्ये सुद्धा एक सुनावणी झालेली होती. पण ह्या 2 सुनावण्या सोडल्या म्हणजे जून जुलैचा 2023चा ते आता 2025च्या या मे महिन्यामध्ये ही सुनावणी होते. 1.5 वर्षानंतर 1.5 वर्षामध्ये अनेकदा तारीख पे तारीख पडल्या. लिस्ट व्हायचं प्रकरण पण फायनल लिस्ट पर्यंत पोहोचायचं नाही. याही वेळेला जेव्हा फायनल लिस्टला पोहोचलेला आहे तेव्हा त्याचा नंबर सुद्धा 43वा होता. आज दुपारी एक स्पेशल बेंच बसणार होतं त्यामुळे ते 43 नंबर पर्यंतचं प्रकरण सुद्धा सुनावणीसाठी आलं नसतं. ही गोष्ट लक्षात घेऊन कपिल सिब्बल यांनी अर्ली मेन्शन करण्याचा प्रयत्न केला, अर्जन्सी दाखवण्याचा प्रयत्न केला पण कोर्टाला त्याच्यामध्ये अर्जन्सी ही वाटलेली नाहीये. त्यामुळे आता ही गोष्ट स्पष्ट आहे की कोर्ट याच्यामध्ये ती अर्जन्सी सध्या तरी पाहत नाहीये. त्याच्यानंतर आता हे ज्यावेळेला आता जस्टिस कांत जसं म्हणतात की आम्ही ते जजमेंट पाहू आणि त्याच्यानंतर आम्हाला अर्जन्सी वाटली तर वेकेशन्समध्ये सुनावणीसाठी घेऊ तर ते खरोखर घेतलं जातं काही बघायला हवं. पण मला एक मुद्दा इथे फक्त सांगायचा जाता तो म्हणजे की महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल हा ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला होता त्याच्यामध्ये एक स्पष्ट उल्लेख होता तो म्हणजे की अ मेजॉरिटी फॅक्शन ऑफ द लेजिस्लेटिव्ह पार्टी कॅन नॉट बी कन्स्टिट्यूट ॲज द पॉलिटिकल पार्टी फॉर द पर्पज ऑफ द 10th शेड्यूल. 10व्या शेड्यूलनुसार ज्यावेळेला तुम्ही 10वं शेड्यूल नजरेसमोर ठेवून एखाद्या गोष्टीचा निकाल देत असता त्यावेळेला
त्याच्यामध्ये केवळ लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष याच्यामधली मेजॉरिटी पाहूनच ती पक्ष तोच म्हणजे खरा पक्ष आहे असं तुम्ही सांगू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा सांगितलेलं होतं की विधिमंडळ पक्ष जो आहे तो ओरिजिनल पक्षाची जी संघटना असते, जो पक्ष असतो आणि विधिमंडळ असतं ह्याला जोडणारी ती एक नाळ असते. पण केवळ तीच एक गोष्ट म्हणजे अख्खा पक्ष असं धरता कामा नये, असं मानता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं. आणि त्याचाच उल्लेख आपल्याला महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या निकालामध्ये सुद्धा पाहायला मिळतो की हे म्हणण्यात आलेलं होतं की मेजॉरिटी फॅक्शन ऑफ द लेजिस्लेटिव्ह पार्टी विधिमंडळातलं बहुमत जे आहे ते म्हणजे ओरिजिनल पक्ष असं मानता कामा नये. आणि त्याचाच आधार हा बऱ्याचदा घेऊन शिवसेना युबीटी या पक्षाकडनं सांगितलं जातं की बघा, इलेक्शन कमिशनने हा निर्णय केवळ आणि केवळ बहुमताच्या जोरावरच एकनाथ शिंदेना सांगितलेला आहे की हा खरा पक्ष आहे. पण त्याच्यामध्ये जे संघटनात्मक पाठिंबा जो होता तो पाहायची गरज होती, घटना जी होती ती पाहायची गरज होती. ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे असंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा आहे. पण सध्या तरी ती अर्जन्सी कोर्टाला वाटत नाहीये. येत्या वेकेशन बेंचमध्ये याबद्दल सुनावणी होते का त्याबद्दल सुद्धा अर्थात आमचं लक्ष असणार आहे. त्याही बद्दलचे पुढचे अपडेट जे आहेत ते तुमच्या समोर घेऊन आम्ही नक्की येऊ. पण तुर्तास आजच्या सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणी संदर्भातले हे काही महत्त्वाचे अपडेट्स होते.